वरद इलेव्हनचे कोच आदरणीय नामदेव तांडेलजी सुद्धा इथे आलेत आणि खऱ्या अर्थाने चॅम्पियनशिप टिकवण्याचा जो प्रयत्न आहे ना, पिरकड साहेबांनी एटीएम शरद सर ठोंबरे यांच्याकडे देऊन ठेवायचं आहे. त्यांचं काय पिन कोड असेल तो देऊन ठेवा, कारण इथून आता तुम्ही थांबाल असं वाटत नाही आम्हाला. दरम्यान हॅलो शुभम याची ओळख खऱ्या अर्थाने कर्जत तालुक्याला शरद सर ठोंबरे यांच्या माध्यमातून झाली होती, ज्या वेळेला ते आमच्यासाठी खेळण्यासाठी आले होते. तदनंतर आज बऱ्याच कालावधीनंतर विष्णू याला पाहतोय. हा फलंदाज खूप मोठा आहे. हर्ष पारधी ऑन द कॅच आणि कॅच आणि मॅच सुद्धा सुटेल की काय. कॅचेस विन द मॅचेस अशा पद्धतीचं क्षेत्ररक्षण आपण करणं गरजेचं आहे. पाहिलं आपण 3 मास्टर माइंड्स एका बाजूला होते. शरद सर, मोहन पारधी असेल, त्यानंतर सुनील मुकणे असेल, सचिन लांगी असतील, अतिशय दिग्गज खेळाडू कैलास वाघमारे निंबोडा, अतिशय दिग्गज खेळाडू एका बाजूला. परंतु वरद इलेव्हन संघाने मात्र शांत डोक्याने हा सामना खेळला आणि सामना आपल्या बाजूने झुकवला सुद्धा. आणि खरंच रियान याच्या अगोदरचा सामना सुद्धा निश्चितच जिंकता आला असता, मात्र थोडंसं टेम्परामेंट कुठेतरी कमी पडलं आणि त्याचा फायदा समोरच्या संघाला झाला. कारण 18 चेंडू 17 धावांची गरज असताना काय सामना गमावला. या ठिकाणी अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, पंचांचा लेग बी फोर अपील मात्र या ठिकाणी पंचांनी. अजून काय घडलं आणि निश्चित सांगता येणार नाही. अनफिल्ड हॅलो हॅलो आहे, बॅटकट आहे पंच. पंचांनी एकमेकांसोबत डिस्कस केल्यानंतर याच्यामध्ये मोहन पंच ऑनफिल्ड पंचांचं या ठिकाणी मान्य केलंय पंचाने का चेंडू बॅटला स्पर्श झालाय. दोन्ही पंच जबरदस्त आहेत. निर्विवाद पंचांच्या भूमिकेमध्ये तब्बल या 4थ्या वर्षात आमच्या बरोबर आहेत. हॅलो आणि पंच चौकार गेलाय. डॉट चेंडू. यस, मोहन बांगारी. एवढंही प्रगत तंत्रज्ञान नाही आपल्याकडे. आपण अल्ट्रा एज चेक करू शकतो. कोणत्याही पद्धतीचं रिव्ह्यूज साठी जाऊ नका इथे तुम्हाला. परंतु पंचांचा ग्राउंड फील्डचा पंचांचा निर्णय असेल काय. या चेंडूवर डॉट चेंडू घ्यायचा. यस, डॉट चेंडू घ्यायचा आहे. ठीक आहे, हरकत नाही, डॉट चेंडू जाईल. आणि मी अगोदरच उल्लेख केलाय की पंचांच्या निर्णयाचा आपण आदर करायचा आहे. शरद सर, 3 चेंडूंचा सामना झालाय. इथे मात्र आलाय चौकारासाठी. रमेश यांनी जर झेल टिपला तर सुरेश म्हाडे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक मिळेल. शरद सर, चला सुदाम, काय करताय आपण. पंचांच्या निर्णयाचा आदर हेच मला आवडत नाही हल्लीच्या खेळाडूंचं, की किती मोठा खेळाडू असो परंतु पंचांच्या निर्णयाचा एवढा अनादर व्यक्त केला जातो ना की मला अक्षरशः चीड येते. शरद सर, कधी कधी मी पाहतो दिग्गज खेळाडूंना
तुम्हाला जमलं पाहिजे जेव्हा तुम्ही इट इज कॉल्ड अ स्पोर्ट्समनशिप. आणि जेव्हा क्रिकेटच्या मैदानामध्ये खेळाडू वृत्तीचा विषय येतो तेव्हा नेहमीच तुमचं नाव हे आदराने घेतलं पाहिजे, ना की असं की हा खेळाडू चिडका आहे. असू दे, हा खेळाडू खूप मोठा आहे पण तो खेळाडू चिडका आहे. कसं वाटतंय ऐकायला? निश्चितच अडियन पवार एका षटकाचा वाजवी खेळ या ठिकाणी संपलाय आणि धावफलकावर धावा लागल्यात. श्री गणेश करंजाडी श्रेया स्वराज 11 अद्याप एक चेंडूचा खेळ शिल्लक आहे. विष्णू निश्चितच रखरखत ऊन आहे, त्या रखरखत्या उन्हात पंच सुद्धा थोडीशी तापलेले दिसतील डियन पवार, त्याच्यामुळे थोडस त्यांच्याकडून सुद्धा निश्चितच मात्र योग्य तो निर्णय त्यांच्याकडे पाहायला मिळतो. या ठिकाणी शतरक्षक मात्र हा चेंडू फील्ड खेळतोय वाडीस लॉंगर डिझन मधला. दरम्यान चेंडूची उचल फेक होईपर्यंत एक धाव या ठिकाणी अंकित केली जाईल. एका धावेने मात्र 38 सर्कलचं या ठिकाणी षटक संपलंय. धावफलकावर धावा लागल्यात त्या बिनबाद 13 धावा. बिनबाद 13. इथे आपण पाहिलं तर सर्व 13 धावा ज्या आल्यात त्या विष्णू यांच्या बॅटच्या माध्यमातून आला. एक दिग्गज खेळाडू सुदाम नाईक, आणि खरोखर त्यांच्या माहितीसाठी सांगतो की त्यांचे जे वडील आहेत ते माझे खास मित्र आहेत, रवी नाईक. आणि जर का आताचे जे खेळाडू आपण पाहतो ना शफल होऊन खेळतात, शफल होऊन खेळण्याची सुरुवात आदिवासी टेनिस क्रिकेटमध्ये रवी नाईक या खेळाडूने केले, ती सुद्धा फेकी गोलंदाजीवर. अक्षरशः तुम्ही आग ओकणाऱ्या चेंडूवर बाहेर येण्याचा जुर्रत सुद्धा करणार नाही किंवा हिम्मत सुद्धा दाखवणार नाही, अशा फेकी गोलंदाजांसाठी हे शफल येऊन खेळण्याची सुरुवात जी आहे ती रवी नाईक यांच्याकडून झाले. दिग्गज खेळाडू राहिलेत खांद्या संघाचं. एका षटकाचा खेळ इथे होतोय समाप्त. एका षटकानंतर धावफलकावर बिनबाद 13. डियन पवार किती धावा होतील? कारण 13च्या सरासरीने जरी धावा सुरू केल्या तरी 40 धावांचं टार्गेट आपण बघूया, कारण मागचे 2 सामने. आणि मी शरद सर सांगतो की इथे 40 धावा या संघासाठी पुरेशा असतील. कारण पीव्ही नैना सुद्धा तितकंच योगेश पारदे यांचा हा त्याच्यामध्ये कॅप्टनची भूमिका आहे. खडके असतील, पप्प्या खडके असतील, त्यानंतर मला वाटतं मोहन बांगारे स्वतः असतील, आणि तदनंतर गुरुनाथ लोभी यांचे छोटे बंधू रमेश लोभी गोलंदाजी मार्कवर. यस, अकुळवाडी एक्सप्रेस आणि गुरुनाथ लोभी यांचे बंधू रमेश यावेळेला गोलंदाजी करतील. एकमेकांना चांगल्या पद्धतीत ओळखणारे फलंदाज गोलंदाज आहेत. हा चेंडू थोडासा खराब, परंतु फायदा उचलता आला नाही. रमेशने मात्र मोठा मासा यावेळेला गळाला फसवलाय आणि इथून मात्र सुरेश माडे यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक लागू होईल. रमेश याला लगेच आपण जमा करायचे समालोचन कक्षामध्ये. डीजे निश्चितच या चेंडूची कदाचित रील सुद्धा बनेल, कारण तितकाच महत्वाचा चेंडू होता. विकेट सुद्धा तितकाच महत्वाचा होता, कारण विष्णू म्हटलं का एक ताबडतोब फलंदाजी करणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे त्याच्याकडे एवढं पोटेन्शियल आहे की अफाट पोटेन्शियल आहे. आणि ज्यावेळेस तुमच्याकडचा पोटेन्शियलचा वापर तुम्ही करता, पण मात्र स्लो गतीच्या चेंडूवर फसवलं रमेशने. पहिला चेंडू टाकला, दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू. ही कदाचित हे षटक नाही तर ही मॅच आहे, या षटकावर डिपेंडिंग आहे. 13 धावा धावफलकावर लागल्यात. अजूनही 11 चेंडूंचा खेळ होणं शिल्लक आहे. नक्कीच शरद सर. आणि इतिहास जर पाहिला ना तर हल्ली इतिहासाला तितकंच महत्व दिलं जात नाही, परंतु अकुळवाडी एक्सप्रेस गुरुनाथ लोभी ही एकेकाळी रायगड एक्सप्रेस म्हणून ओळखली जात होती. ज्या गोलंदाजाला एका षटकामध्ये 6 धावा सुद्धा जमवणं कठीण जात होतं, त्यांचे हे बंधुराज. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. त्यांचे फॅन सुरेश माडे यांच्याकडून मात्र त्यांच्यासाठी बक्षीस लावलं जातंय. त्यांना विनंती असेल आपण स्थानापन्न होऊन मॅचचा आनंद लुटायचा आहे. तदनंतर आपल्याला जे बक्षीस द्यायचं असेल ते विकेट घेतल्यानंतर जरूर आपण कौतुक करावं, परंतु तुम्ही सुद्धा आमच्यासाठी खूप महत्वाचे आहेत. उगाच आपण शांतपणे क्रिकेटचा आनंद घ्यायचा, एन्जॉय करायचा आहे.
या वेळेला चेंडू पुन्हा एकदा येतोय लेग स्टिप वरून आणि पंच पारांगे सर सांगतायत इट इज अ फेअर डिलिव्हरी. काय चेंडू टाकले तीन, जबरदस्त. वाखडण्याचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. रील्स मास्टर आहेत ते, स्वतः रील्स बनवतील कदाचित या 3 चेंडूंचे. पहिल्या चेंडूवर फलंदाज या ठिकाणी बाद केलं, विष्णूला बाद केलाय. सोपं समीकरण नव्हतं बॅकवर्ड स्क्वेअर लेगला चेंडू. निश्चितच शरद सर, परंतु कुठेतरी नॉन स्ट्रायकर एंडला वंडर मोठा बॉय फलंदाज आहे. सुदाम नाईक मोठा असताना फलंदाज सुद्धा आपण त्यांना एक धाव काढून देण्याची गरज आहे. कारण मुख्य खेळाडूने आपल्या जास्तीत जास्त चेंडू खेळण्याची गरज असते. जी चुकी झाली मोकाशी दळवी अलिबाग संघाकडून, ती चुकी आपण पाहतो की टाळली वरद विनायक संघाने, वरद 11 नानिवली संघाने. कारण 3 षटकात 40 धावा पुरेशा होत्या. समोर दिग्गज गोलंदाज सचिन लांगी, मोहन पारधी आणि सुनील असताना सुद्धा. आणि तेच इथे होतंय की तुम्हाला मुख्य खेळाडूला चेंडू जास्तीत जास्त खेळण्याची गरज असताना तुम्ही त्याला नॉन स्ट्रायकर एंडला ठेवतायत. अद्याप दुसऱ्या षटकाचा खेळ समाप्त होत असताना एकही चेंडू सुद्धा नाही खेळला नाही. डीजे खेळलं जाते. प्रत्येक चेंडू हा षटकारासाठी नसतोच ना. हे समीकरण कदाचित खेळाडूने जर ताळतम्य बाळगलं तर 18 चेंडू 17 धावाची मॅच गमावता आली नसती. आणि तो मठ्ठा सुद्धा मला वाटतं डीएन पवार यांनी आता ऐकलं, तो काय प्रकार आहे त्यांनी सांगितलं का बाबा काय आहे तो. तर तो मठ्ठा एक लस्सीचा प्रकार आहे. तो उत्तर प्रदेशामध्ये त्याला मठ्ठा असं सांगितलं जातं आणि म्हणून तो आता महाराष्ट्रात सुद्धा तो फेमस झालाय. दरम्यान मैदानाकडे घेऊन जातोय. जबरदस्त हाय व्होल्टेज मॅच आहे. रखरखत ऊन आहे, त्या रखरखत्या उन्हात सुद्धा सामना हाय व्होल्टेज झालाय. कारण गोलंदाज सुद्धा तापलाय आणि या रमेशचा विचार केला तर एक अवांतर चेंडू टाकला आणि 2 फलंदाज या ठिकाणी बाद केलेत. त्याने 5 चेंडूची फेकी केली होती, त्यामध्ये एक अवांतर चेंडू या ठिकाणी फेकलाय. काय वाकडण्याजोगं, कौतुक करावं तेवढं कमी आहे या गोलंदाजाचं. शेवटचा चेंडू शिल्लक. यावेळेला अतिरिक्त बाहेर जाणारा चेंडू निघालाय, स्वतः निघालाय. ही खेळाडू वृत्ती आहे. या खेळाडू वृत्तीचं प्रदर्शन होण्याची खूप गरज आहे. बघा शरद सर, पंचांनी स्वैर चेंडू घोषित केला होता. कदाचित आपला आवाज गेल्यामुळे पंचांना तिथपर्यंत ते लक्षात आलं नसेल, परंतु खेळाडू वृत्ती यालाच म्हणतात. जर का मी बाद आहे तर मी पंचांच्या निर्णयाची वाट का पाहावी. त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे वीरेंद्र सहवाग असेल, सचिन तेंडुलकर असतील. कारण ते स्वतः ह्या गोष्टी तेवढंच नियमाची पाबंदी. क्रिकेट आहे आणि सातत्याने ज्यावेळेस आपण खेळतोय त्यावेळेस प्रामाणिकपणा असणं खूप गरजेचं आहे. आणि तो प्रामाणिकपणा या ठिकाणी मैदानात पाहायला मिळाला. षटक आपण पाहूया. या षटकाचा विचार केला तर अवघ्या वाईडच्या स्वरूपात 2 एकच अवांतर चेंडू म्हणजे एकच धाव या ठिकाणी खर्च केली आहे. यश शरद सर 6 चेंडू फेकले, त्यातील 5 चेंडू डॉट टाकलेत, 1 चेंडू वाईड गेलाय. म्हणजे काय जबरदस्त गोलंदाजी केले. आपल्या बोटांची जादू दाखवतायत. एका बाजूला गुरुनाथ लोबींना जर आपण पाहिलं ना तर वेगावर स्वार होऊन गोलंदाजी करणारा हा गोलंदाज, तर रमेश मात्र आपल्या बोटांची जादू दाखवतोय. दोन्ही बाजूला चेंडू स्विंग केला जातोय. शेवटचा चेंडू मेडन षटक हाताळलं जाणार का, आणि मेडन षटक हाताळलं गेलंय. काय जबरदस्त गोलंदाजी. केवळ स्वैर चेंडूच्या इराद्याने एकच धाव दिले. आणि हेच मी म्हणतोय की तुमच्याकडे 18 चेंडू शिल्लक असताना ज्यांनी बाईक मिळवल्यात, आपल्या संघाला भरपूर ट्रॉफ्या मिळवून दिल्यात, तो सुदाम नाईक तुमच्यासाठी काय कामाचा आहे की जर तुम्ही त्याला एक धाव काढून देऊ शकत नाही. याचा अर्थ प्रत्येक खेळाडू हा स्वतःला किती श्रेष्ठ समजतो हे खूप महत्वाचं आहे. तुमच्याकडे आयकॉन खेळाडू आहे, जो खेळाडू यांनी आदिवासी क्रिकेट आणि ओपन क्रिकेट अक्षरशः दणानून सोडलंय. गोरसाई बी संघाला सुद्धा त्या संघाने पाणी पाजलंय. असा खेळाडू तुमच्या समोर उपलब्ध असताना 12 चेंडू मधील 1 चेंडू सुद्धा तुम्ही त्याला खेळायला देऊ शकत नाही. म्हणजे तुमच्यामध्ये किती गुणवत्ता असेल याचं आत्मपरीक्षण करण्याची गरज ही तुमची आहे. आणि निश्चितच डीएन पवार आत्मपरीक्षण झालंच पाहिजे. कारण मोठा फलंदाज ज्यावेळेस तुमच्या नॉन स्ट्रायकरला उभा आहे, ज्याला तुम्ही 6 एकही चेंडू त्यानं खेळला नाही, तो जर 1 चेंडू जरी खेळला तरी निश्चितच एक मोठी धावसंख्या उभारू शकेल. कारण धावफलकावर धावा लागल्यात अवघ्या
14 धावा या ठिकाणी लागल्यात, फक्त आणि फक्त 14 धावा या ठिकाणी लागल्यात. खडके साहेब आणि मला वाटतं कदाचित हे मॅच पाहत असतील ते, कारण वेळ अभाव आहे आणि योगेश पारधी यांनी सजवला आहे अगदीच सर्व जे खेळाडू दिसतील पीव्ही नयनामध्ये, त्या पीव्ही नयनामध्ये असणारे सर्व जे खेळाडू आहेत ते एकदम सहज आणि साध्या स्वरूपात जबरदस्त या ठिकाणी आणि वैशिष्ट्य खडके साहेबांचं वैशिष्ट्य, तुम्ही करा खर्च मी बघतो. यस, तुम्ही तुमच्या मनाने खेळा, एवढं स्वातंत्र्य ते त्यांच्या खेळाडूंना हरले देतात. तरी चालेल, काय हरकत नाही, हरले तरी संध्याकाळी पार्टी चालते. करू. मला असं फक्त ट्रॉफी कशी मिळेल हे बघण्याची जबाबदारी तुमची आहे. खेळाडूंना काय लागतंय, कोणती अडचण लागते, फक्त कर्णधार किंवा एका खेळाडूने कॉल करायचा, सर ही पूर्तता आहे, आणि ती पूर्तता खडके साहेबांकडून नेहमीच पूर्ण केली जाते. शेवटच्या 6 चेंडूंचा खेळ शिल्लक, तिसऱ्या षटकामध्ये प्रथम स्ट्राईक करेल द वंडर बॉय सुदाम नाईक. आणि या फलंदाज होईल बाद. ठीक आहे, कारण इथून प्रत्येक चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला जाईल सुदाम नाईक याच्याकडून. चला, 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. नवीन फलंदाज जायचं आहे. धावफलकावर धावा फक्त 15. अक्षरशः धक्क्यावर धक्के दिले जात आहेत. पाहिलं ना आपण तर पहिला मोठा धक्का बसला शुभम नाईक यांच्या संघाला, तदनंतर अजून एक धक्का दिला. हे ARPL चं मोठं यश आहे की कोणताही खेळाडू मोठा नाही खेळापेक्षा. ज्या वेळेला तुम्ही प्रत्यक्ष मैदानामध्ये कशी कामगिरी करता हे, आणि कोणताही अतिरिक्त दबाव घेतला नाही विशाल वाघमारे आणि टीमने, आणि अक्षरशः दिग्गज लिजेंड खेळाडू असणारे खेळाडू इथून स्पर्धेच्या बाहेर फेकले गेले. आपण इथे विचार करतो अविनाश वाघचा, इथे विचार करतो अजय भस्मा यांचा, इथे विचार करतो शुभम नाईकचा, मोहन पारधीचा, परंतु असा क्षण आलाय की त्यापैकी एकही खेळाडू आपल्याला इथे आता सध्या सुपर 6 मध्ये दिसत नाहीये. म्हणून तुम्ही एकत्र टीम वर्क करा आणि जेवढं तुम्ही एकत्र खेळाल, कारण हे टीम वर्क आहे आणि टीम वर्क मध्ये प्रत्येकाने आपली कामगिरी बजवायची. 3 बाद 15 धावा धावफलकावर लागले. तर काय चेंडू टाकलाय, सुरेख वेग, जबरदस्त. आकाश, ज्या आकाश साई आश्रम शाळेमध्ये सातत्याने आमच्या सहवासात बरेचसे सामने खेळलाय. 9वीलाच आम्ही त्याला घेऊन जायचो क्रिकेट खेळायला. कदाचित आज अशा स्वरूपात त्यांनी जी मेहनत केली, टिकून ठेवलं टेम्परामेंट, तो आकाश या ठिकाणी मैदानात आपल्याला पाहायला मिळतो. येस शरद सर, आणि हा प्रेशर आहे. प्रेशर किती मोठा खेळाडू असो त्याला प्रेशर हँडल करण्याची कला जमली पाहिजे. ती कला त्याला जमेल की नाही हे सांगू शकत नाही. का विचार केला ना तर सुदाम नाईक यावेळेला प्रेशर मध्ये आहे, कारण चेंडू अवघे राहिले 3 ते 4. त्यामुळे त्याचा मानस आहे की प्रत्येक चेंडूवर त्याला मोठा फटका खेळायचा आहे, आणि ते दरवेळेला यश होईल एवढं नाही. त्याच्याकडे जर 3 षटकं असती तर त्यांनी थोडा विचार केला असता शॉट सिलेक्शन खेळण्याचा, परंतु आता ती वेळ राहिलेली नाही. या स्लॉगवरच्या षटकामध्ये अवघे फक्त 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या चौकाराने मात्र थोडासा धावगतीला आकार या ठिकाणी मिळाला. 19 धावा धावफलकावर पाहायला मिळाला. 4था चेंडू, हा चेंडू काय टाकलाय सुदाम सारख्या मागतावर फलंदाजाला सुद्धा अक्रॉस द लाईन खेळण्यास भाग पडलं, आणि चेंडू ज्या गतीने होता त्या गतीने मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावलाय आणि डॉट चेंडूची सांगता होती. अशा प्रकारे हा चेंडू या ठिकाणी डॉट टाकलाय. उर्वरित 2 चेंडूचा खेळ अद्याप शिल्लक आहे. धावफलकावर धावा मात्र 19. विचार केला ना तर वाटलं होतं की सुदाम नाईक नावाचं वादळ इथे घोंगावेल. आपल्याला त्याचे जे स्क्वेअर लेग, फाईन लेग मधील जे शॉट असतात, क्रिकेटिंग शॉट, त्याचे फेवरेट शॉट ते पाहायला मिळतील, परंतु त्याच्यासाठी ती संधीच नाही आली. फारच कमी चेंडू त्याच्या वाट्याला आले आणि तिथून मात्र प्रेशराइज गेम खेळला गेला. परंतु त्याच्या बॅटचा जो स्टान्स आहे, म्हणजे ज्या वेगाने बॅट फिरते ती अक्रॉस द लाईन फिरते. आकाश ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय ती निश्चितच मिडऑफ रिझनच्या म्हणजे उजव्या स्टिकच्या जवळून चेंडू जातो, त्यामुळे त्याला निश्चितच काही समजत नाही. कारण ऊन सुद्धा रखरखत आहे. या रखरखत्या उन्हात थोडासा प्रभाव आहे.
प्रभाव उन्हाचा सुद्धा निश्चितच पडतो. शेवटचा चेंडू या ठिकाणी शिल्लक आहे. नक्कीच शरद सर, मी तेच तुम्हाला म्हटलं की कुठेतरी जो प्रेशर गेम आहे ना, तो प्रेशर गेम झालाय. आता हे जे चेंडू आहे ते गुड लेंथ स्पॉट वरचे चेंडू, हे चेंडू पॉइंट आणि कव्हर रिजन मधून मिड ऑफ रिजनला जाणारे चेंडू आहेत, परंतु आपल्या अतिरिक्त ताकदीचा वापर करून तो जो फटका आहे तो फटका षटकारासाठी कसा जाईल हे पाहिलं जातं. आणि तिथून मात्र हे चेंडू सर्व आले निर्धाव. 3 षटकांचा खेळ इथे होतो समाप्त. मात्र 20 धावा धावफलकावर, 21 धावांची गरज. आणि इथून सुदाम नाईक आणि टीम कोणत्या पद्धतीची गोलंदाजी करते. ग्रामीण सामन्यामध्ये असे सामने जिंकलेले आहेत खांदा संघाने. 3 षटकात त्यांनी 17-18 धावा सुद्धा डिफेंड केलेल्या आहेत. इथे धावा डिफेंड करायच्या आहेत 21. आणि पीव्ही नैना सुपर किंग्स काय जोश मध्ये आहे हा संघ. आता आवाज घुमणार एकच रायगड. सांगता येतील कारण एक संघ कमी होता ऍक्च्युली. आणि खडके साहेबांनी फोन केला प्रकाश पवारने, आपल्याला एक संघ कमीच होता कारण वेगळ्या पद्धतीची लीग खेळवायची होती या वर्षी. त्याच्यामुळे पण खडके साहेबांनी असा विचार केला नाही की बाबा मी नाही तर टीम नाही, असं काही नाही. आपल्या गावातल्या निवडक काही 2 चॉईस प्लेयर केले आणि पूर्ण टीम त्यांनी घेतली. आणि त्यावेळेस निश्चितच कारण त्यांना माहिती आहे की आपलं कोण नाही कोणतरी असणार, मॅच आपली टीम खेळेल. तिथे पैशाचा विचार करत नाही, संघ मालक पैशाचा विचार करत नाही. आणि ही खेळाडूंना फक्त संधी असते, त्याच्या मागे जी मेहनत घेतली ते आमचे परमित्र अध्यक्ष आणि त्याचबरोबर सगळी टीम. डी.एन. पवार खरं आहे कारण या वर्षी आणि लक्ष्मण कुठे आहे. यस, नागोरी चाय आहे. आणि प्रकाश साहेब मला एक नागोरी चाय प्यायची आहे, मागवा. आणि पाहिलं ना तर वरद इलेव्हन संघाने जर चॅम्पियनशिप पटकावली ना शरद सर, तर गेल्या वेळेला आपण एक धमाल केली होती, तशीच धमाल लक्ष्मण याच्या सोबत आम्हाला करायला मिळेल. बघूया, कारण पिरकड साहेब नेहमीच इथे उपस्थित असतात आणि लक्ष्मणला कामाला लावतात, तर त्याला अगोदर बोलून घ्या. वळतोय सामन्याकडे, 21 धावांचं लक्ष आहे. आणि थोडस आदिवासी रायगड प्रीमियर लीग आहे त्याच्यामुळे जाणार पुढच्या सामन्याकडे. नेक्स्ट मॅच इज प्लेड बिटवीन निगडावाडी आणि चिंचवण. आर्यन वंडर बॉय, आर्यन जनार्दन पवार उर्फ बिल्ला भाई, ज्यांनी एक काळ गाजवला होता क्रिकेटमध्ये, ते त्यांचे सुपुत्र. तदनंतर त्यांना भिडतील अजय आणि धीरज नाईक, ही वंडर जोडी. दोन्ही कॅप्टन्सना विनंती असेल, प्लीज कम अप टू स्टेज. या सामन्याचा नाणेफेकीचा कौल आशा वाघ सर करतील. प्लीज विशाल कॉइन बॉक्स कॉइन पोच करा. चला, आर्यन पवार आणि धीरज, मला वाटतं रोशनकडे धुरा सोपवले. डी.एन. पवार, मॅच टफ फाईट होईल का? 18 चेंडू, यस, 21 धावा. मी जिथपर्यंत हातात चेंडू आहे सुदामच्या, माझा फेवरेट गोलंदाज आहे सुदाम असेल, अजय नाईक असतील. अजय नाईक साठी मी स्वप्नील 11 साठी कॉल सुद्धा केला होता, परंतु खूप उशिराने आयकॉन खेळाडू मिळाला स्वप्नील 11 डोनेवाडी या संघाला. तत्पूर्वी सर्वच खेळाडू गेले होते. हे जे खेळाडू आहेत ना, एका षटकामध्ये 3 धावा, 4 धावा, 5 धावा सुद्धा डिफेन्स केल्या जातात त्यांच्याकडून. वळतोय सामन्याकडे, काय घडणार काय बिघडणार. सामना 90% पीव्ही नैना सुपर किंग्स कडे जरी असला
तरीही सामन्यामध्ये कमबॅक करण्याची संधी जी आहे ती कधी सोडणार नाहीत. येणारे 18 चेंडू 21 धावांची गरज. हर्ष पारदे ऑन द स्ट्राईक, गोलंदाजी मार्कवर कोण असेल तर नॉन स्ट्रायकरला आणि निश्चितच मोहन बांगारे. 18 चेंडू 21 धावांची माफक अशी बढत नाही धाव संख्या म्हणता येणार. एक हाती गोलंदाजी मार्कवर या ठिकाणी शुभम ऑन द स्ट्राईक, गोलंदाजी मार्कवर 38 सर्कलचा षटक या ठिकाणी घेऊन येतो. पहिला चेंडू राईट नंबर विकेट मारा करतो. षटपीच चेंडू होता, पंच करायचं होतं, मात्र हर्ष पारधी यांना चेंडू काही समजला नाही आणि डॉट चेंडूची सांगता होते. येणारी 17 चेंडू विजयासाठी 21 धावांची गरज. शुभम नाही, कारण बॅटिंग स्टॅनचा विचार केला तर दोन्ही मात्र योगेश पारधी अजून मला वाटतं बाकी असेल. एक हाती सामना बाबा, जबरदस्त चेंडू येतोय उजव्या स्टिकच्या बाहेरून. आबंतर पंचांनी इशारा दिलाय. एका धाबेने श्री गणेश झाला 21 धावांचा पाठलाग करत असताना. तर मी निश्चित प्रकाश पवार यांना विनंती करतो की सन्माननीय आमचे परममित्र, आमचे स्नेही, सातत्याने आमच्यावर प्रचंड विश्वास असणारे आशा वाघ सर. निश्चितच शरद सर, पाहिलं ना तर धावसंख्या खूप लिमिटेड आहे तुमच्याकडे, त्यामुळे तुम्हाला कंट्रोल्ड गोलंदाजी करावी लागेल. यावेळेला झेल आहे, झेल टिपावा लागेल. क्षेत्ररक्षक करतोय चुकी, धावा सुद्धा मोजतोय 2, कारण ह्या धावा तुम्हाला गडी सुद्धा बाद मिळेल, धावा वाचवता येईल. तुम्हाला धावा वाचवणं खूप महत्वाचं आहे. गडी बाद जरी झाला नाही ना तरी या धावा तुम्हाला वाचवाव्या लागतील, जेणेकरून पुढच्या गोलंदाजांसाठी तुमच्याकडे काहीतरी हातामध्ये शिल्लक राहील. निश्चितच जर समोरच्या संघाची पिसं उपटायची असतील तर तुम्हाला अगोदर चांगली गोलंदाजी करावी लागेल आणि मॅच शेवटच्या मुवमेंटला न्यावी लागेल. या ठिकाणी सन्माननीय आमचे परममित्र आशा वाघ सरांना या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. प्रकाश पवार यांच्या हस्ते मॅच खुली होईल यात मात्र शंका नाही. धन्यवाद सर. निश्चितच यासाठी मी थोडस गेम प्लॅनिंग मध्ये शरद सर थोडासा नाखुश आहे. मला वाटलं होतं सुदाम नाईक हे षटक हाताळेल, पहिल्या षटकापासून दबाव ठेवण्याचा प्रयत्न केला जाईल, कारण पॉवर प्लेचं षटक आहे. या षटकामध्ये तुम्ही जर धावा कमी दिल्या ना तर निश्चितच तुम्हाला तदनंतर कमबॅक करणं खूप कमी जाईल. असं चेंडू टाकण्याची खूप गरज आहे, कारण या षटकामध्ये जर तुम्ही 10-12 धावा दिल्या शुभम चौधरी गोलंदाजी मार्कवर, कारण विचार केला ना तर या षटकामध्ये तुम्ही 5 ते 6 धावा देऊन पुढच्या षटकामध्ये जास्तीत जास्त क्षेत्ररक्षण फैलावलेलं असेल आणि तदनंतर तुमच्या क्षेत्ररक्षकांना काही संधी असतील, चुकीचे फटके झाले तर त्याला कॅच आउट होतील, परंतु इथे ती संधी फार कमी आहे. 38 सर्कल आहे, इथून चांगलं कमबॅक. एक खराब चेंडू इथे बाद होईल, फलंदाज करतोय चांगलं कमबॅक आणि एक धाव मात्र बाईटच्या स्वरूपात मिळेल. काही गरज नव्हती विष्णू याच्याकडे, कारण तुम्हाला एक धाव इथे वाचवायची आहे. या एका धावेने धाव फलक जाऊन पोहोचलाय तब्बल 10च्या घरात. येणारे 13 चेंडू 11 धावांची गरज. शेवटचा चेंडू असेल शिल्लक. यस, कमलाकर वाला यांच्याकडून योगेश पारधीसाठी 3 षटकारला 1000 रुपये आहेत. मुरबाड यांच्याकडून ठीक आहे बोलतोय तुम्ही मुरबाडकर, पण ते काही त्यांना मिळणार नाही. तुम्ही जीपे करून निश्चितच समालोचन करतोय, त्यांना दिले तर तुमचे आम्ही अजून आभार व्यक्त करू श्री कमलाकर वाला सर, कारण आता धावा हव्यात. निश्चितच योगेशचे फॅन खूप मुरबाड तालुक्यामध्ये. पाहिलं ना, हा झेल आहे, झेल टिपणार का? आलाय चौकार आणि धाव फलकावर धावा झाल्यात 15-14. इथून हवा गेले आव्हानातले आणि येणारे 12 चेंडू मात्र 7 धावांची गरज, फक्त 7 धावांची गरज. चला, वारंवार टीम मीटिंग घ्यायची नाही. प्रकाश सर, नेक्स्ट मॅच टॉस विन झालाय, कोण जिंकलंय? नाणेफेकीचा कौल निगडावाडी संघाने जिंकलाय. आदरणीय नागेशजी भला, ग्रुप ग्रामपंचायत सदस्य वावरले यांचे ते आगमन झालंय. साहेबांना विनंती असेल की आपण
तर निश्चितच आयुर्वेदिक ऍसिडिटी व शुगर फ्री तब्बल 50,000 पेक्षा मुक्त सन्माननीय नागेश ओला साहेब या ग्रामपंचायत सदस्य धन्यवाद. आपण स्थान पंडावा. तरी अशा प्रकारची नागोरी यांचे नागोरी चाय जयकुमार गोरे भाऊ कॅबिनेट ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून मला वाटतंय आणि तुमचंच नाव नागोरी आणि तुम्हीच फेमस सुद्धा झालात कारण अशा प्रकारे सरकारकडून तुम्हाला ही 50,000 बक्षीस सुद्धा मिळालेलं आहे आणि निश्चितच एबीपी माझ्यावर तुमची मुलाखत सुद्धा झालेली आहे. डीएन पवार, ग्रामीण भागातल्या लोकांना आता जास्तीत जास्त जो रोग होतोय तो ऍसिडिटी आणि शुगर आणि ब्लड प्रेशर, त्याच्यामुळे नागोरीचे फेमस होणार यात मात्र शंका नाही कारण आता ग्रामीण भागात सुद्धा अशा प्रकारे एक धावेची गरज आहे. योगेश पारदे ऑन फायर. पाहिला आपण ना तर शांत, अतिशय निवांत, संयमी असा हा खेळाडू. केवळ एका धावेची गरज आणि धक्क्यावर धक्के, धक्क्यावर धक्के. तिसरा धक्का. मनोज झोरे यांनी सांगितलं होतं सुदाम नाईक, मोहन पारधी गेल्यानंतर सुदाम नाईक आणि शुभम नाईक बाद झाल्यानंतर सुदाम नाईक पुढे येतील, परंतु सुदाम नाईक सुद्धा इथून रेस मधून बाहेर पडतायत. अतिशय धक्के दिलेत या स्पर्धेमध्ये आणि हा विजयी शॉट आलाय योगेश पारधी यांच्या माध्यमातून. चला नेक्स्ट मॅच लगेच. निगडावाडी आणि हर्ष दक्ष नाणेफेकीचा कौल जिंकलाय निगडावाडी संघाने. आई एकविरा रायडर्स आणि मला वाटतं त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय का? आर्यन पवार निर्णय सांगायचा आहे. क्षेत्ररक्षण लगेच जायचं आहे. चला बच्चे कंपनी प्लीज मैदान सोडा. अजून आपल्याला फायनलचा आस्वाद घ्यायचा आहे आणि पीव्ही नैना